तिकडे कन्नडमधून बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज बांधव हे आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। संभाजीनगर जिल्ह्यामधल्या कन्नड शहरामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। कन्नडसह संभाजीनगर जिल्ह्याभरातून बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये एसटी समाजातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजाचा पुन्हा एकदा एल्गार पाहायला मिळतोय। असंख्य असे बंजारा बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। खरं तर जालना आणि बीडमधून बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली होती। सोलापूर नंतर कन्नडमध्ये देखील अशा प्रकारचा भव्य मोर्चा या ठिकाणी निघत आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामध्ये येतो, त्यामुळे एसटी प्रवर्गामध्येच आम्हाला आरक्षण मिळावं अशी भूमिका या आंदोलकांची आहे। गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज आपल्या या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की कन्नडच्या मुख्य रस्त्यावरती बंजारा बांधव अशा प्रकारे मोठ्या संख्येने एकत्रित आलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक आहे आणि अशाच प्रकारचा मोर्चा इतर अनेक जिल्ह्यामध्ये निघू शकतो। आयोजकांनी जालन्यातल्या हे स्पष्ट सांगितलं होतं की बंजारा समाज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळत राहील। आपण पाहतोय की कन्नड शहरातलं हे दृश्य आहे आणि बंजारा समाज बहुल असलेला हा तालुका आहे। एकूणच आक्रमक असा बंजारा समाज झालेला आहे की एसटी प्रवर्गामध्ये तात्काळ सरकारने आरक्षण द्यावं। सरकार याकडे आता याची दखल कशी घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, कन्नड। आता एक महत्त्वाची अपडेट। आमदार गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर अजूनही